महाराष्ट्राचं मिनी काश्मीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पाचगणी परिसरातील हॅरिसन फॉली हा एक पर्यटन स्थळाचा एक परिसर आहे आणि या परिसरामध्येच इथले समर्थ महांगडे याला पेपरला पोहोचण्यासाठी उशीर झाला होता, म्हणून त्यानं चक्क पॅराग्लायडिंगमध्ये बसून आपल्या पेपरमध्ये त्या ठिकाणी तो पोहोचला. काय आहे सत्यता नेमकी? त्या दरम्यान एक व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता. मात्र या व्हायरल व्हिडिओची सत्यता थेट आपण जाणार आहोत. ज्यानं पॅराग्लायडमध्ये बसून थेट परीक्षेच्या केंद्रापर्यंत तो पोहोचला, तोच आता आपल्या समवेत सगळे सत्य सांगणार आहे. समर्थ, मुंबई तकमध्ये तुझं स्वागत आहे. काय सांगशील की एकंदरीतच 1 डिसेंबरला तुझा एक व्हिडिओ व्हायरल होतोय आणि त्या व्हिडिओमध्ये तू पॅराग्लायडिंगमध्ये बसून पेपरला गेलेला आहे. काय सत्यता आहे खरी? माझं नाव समर्थ मांगडे. मी सातारा इथे पसरणी गावामध्ये राहतो. त्या दिवशी असं झालं होतं की कॉलेजचा पेपर 1 डिसेंबरला होता. त्यांनी सांगितलेलं की कॉलेजचे जे रिसीट आहे, डेट चेंज झाली, रिसीट हे अपडेट करून घेण्यासाठी. पण मी कामावरच्या ह्याच्यामध्ये असल्यामुळे मी विसरून गेलो की आपल्याला अपडेट करायला सांगितलं आहे. हॅरिसन फॉली इथे माझं काम चालतं. तिथे मी आलो होतो. त्या दिवशी मला माहीत नव्हतं की संडेला पेपर आहे ते. मी वरती सकाळी नेहमीप्रमाणे मी वरती आलो. कामावर आलो. तिथे 1:30च्या सुमारास मला मित्राचा कॉल आला. तो मला बोलला की "अरे, आज आपला पेपर आहे आत्ता 2 वाजता आणि लगेच ये." त्याला बोललो, "अरे, मी कामावर आहे. मला आता काय म्हणजे कसं येऊ मी इथनं एवढ्या लवकर खाली?" कारण रविवार होता. घाट पूर्ण जाम होता आणि घाटामध्ये त्या मंदिरांच्या जवळ ते रस्त्यांची कामं चालू होती. त्यामुळे रस्ता पण अर्धा चालू होता. त्यामुळे ट्रॅफिक फुल जाम झालेलं. तर मी थोडा घाबरलो. आता पेपरला जाऊ शकणार नाही असं ह्याच्यावानी. तिथेच जीपी ॲडव्हेंचरचे पॅराग्लायडिंग चालते. जीपी ॲडव्हेंचरचे जे ओनर आहेत गोविंद येवले सर, त्यांनी ते माझा कॉल ऐकला. ते असे माझ्याकडे आले. ते मला बोलले, "तू अचानक असा घाबरलास का? काय झालं तुला अचानक असं?" मी त्यांना म्हणलं, काका आत्ता पेपर आहे आणि एवढ्या लगेच खाली जायचं कसं? 2ला पेपर आहे आणि आत्ता इथे 1:50 तरी होऊन गेलेले त्या सुमारास तिथे." मी त्यांना बोललो, "आता काय करायचं?" ते मला म्हणले, "एक काम कर तू, गाडीने तर काही जाऊ शकणार नाहीस, ग्लायडरमधून खाली जाशील का?" मी त्यांना नाही बोललो आणि मी तिथून साईडला गेलो. म्हणलं, "मला नाही जमणार ते." कारण मी आधी कधीच पॅराग्लायडिंगमध्ये राईड नव्हती केली. मी फर्स्ट टाईमच होतो माझं त्यावेळेस. मी घाबरलेलो आणि पेपरचं पण जायचं होतं, त्यामुळे पण मी घाबरलो होतो. माझ्याकडे दुसरा काही पर्याय नव्हता. मी थोड्या वेळाने निर्णय घेतला आणि त्यांना बोललो की मी जाऊ शकतो त्यामधून खाली. ते मला बोलले, "मग तू चल, ये रेडी हो आणि जा." मी आलो त्यांच्यावेळेस रेडी झालो तिथून. त्यामधून पॅराग्लायडरमधून मी खाली गेलो. खाली कॉलेजच्या दिशेने गेलो. तिथे एका ग्राउंडवर त्यांनी माझं लँडिंग केलं. त्यांच्यासोबत एक पायलट माझ्यासोबत एक त्यांनी पायलट पाठवला होता त्यांचा. खाली लँडिंग केलं. तिथे मी मित्राला कॉल करून बोलावलं की घरून माझे कपडे आणि बॅग, कॉलेजची बॅग, रिसीट आणि आयडेंटिटी घेऊन ये. तो पण लगेच आला बॅग घेऊन तिथे. मी तिथेच कपडे चेंज केले आणि लगेच त्याच्या गाडीवर बसून मी कॉलेजच्या दिशेने गेलो. त्यांनी मला कॉलेजवर सोडलं. तिथून मी आतमध्ये गेलो. आतमध्ये जास्त पण पेपर चालू झाला होता. चालू होऊन एक 5 ते 10 मिनिटं झाले असतील पेपर चालू होऊन. मी तिथं पोहोचलो आणि मी पेपरला गेलो. पेपर दिला. पेपर माझा झाला. जर तिथं गोविंद येवले सर नसते तर मी पेपरला जाऊ शकत नव्हतो. त्यांच्यामुळेच मी पेपर देऊ शकलो. मी त्यांच्या मनापासून आभार मानतो. एकंदरीतच पॅराग्लायडिंगचा जो हा प्रवास होता, अनेक पॅराग्लायडर्स जात असतात. कोणी सायकलनं जातं, तर कोणी परीक्षेला मोटरसायकलनं जात असतं, कोणी विमानानं जातं. तू चक्क पॅराग्लायडिंगमधनं गेला, भीती नाही वाटली का तुला? सर, भीती तर आधी वाटलेलीच होती, कारण पेपर पण मिस होणार होता आणि मी त्याआधी कधीच केलं नव्हतं. फर्स्ट टाईमच होतं माझं. भीती मला वाटत होती, पण दुसरा माझ्याकडे पर्यायही नव्हता काही. पेपर मग हे झाला असता. मग मी थोडंसं धाडस करून त्यामध्ये गेलो. नक्कीच हा होता समर्थ मांगडे. मी ज्या ठिकाणी आत्ता आहे हे पाचगणी परिसरातील थापा परिसर आहे. याच ठिकाणी समर्थचं एक रसाचं दुकान देखील आहे आणि या रसाच्या दुकानाच्या तिथेच तो काम करतो आणि त्या काम करत असताना त्याला नक्की आठवलं की आपला पेपर आहे. पण ज्या पॅराग्लायडर्स पायलटनं त्याला परीक्षा केंद्रापर्यंत सोडलं, आपण त्यांच्याशी थेट जाणून घेणार आहोत. नमस्कार, काय सांगाल आपलं नाव? नमस्कार, माझं नाव गोविंद येवले. आम्ही जीपी ॲडव्हेंचर स्पोर्ट प्रायव्हेट लिमिटेडचा ओनर आणि हे आहे. तर इथं आम्ही फ्लाइंग कमर्शियल करतो, म्हणजे लोकांना येणाऱ्या पर्यटकांना इथे फ्लाइंग करतो. त्या दिवशीच यांची अशी मुलांची चर्चा झाली होती की मी ऐकली ती चर्चा की याचा पेपरला उशीर झाला आणि घाटाच्या समस्येमुळे हा तो वेळेत तर पोहोचणार नव्हता हे निश्चित होतं, मला दिसलं. मी त्यावेळेला त्याला सांगितलं की बाबा तुला जर वेळेत पोचायचं तर तुला आता जर फ्लाइंग करून जाशील का? तो थोडासा नाराज झाला, कारण तो बी घाबरला होता. पण शेवटी त्याला बोललो दुसरा काय आता तुझ्याकडे ऑप्शन नाही. मग त्यानं त्याच्या मित्राला सांगितलं की तू माझे कपडे आणि पेपरचं साहित्य, आयडेंटिटी घेऊन ये तिथे
आणि मग तो इथून आम्ही त्याला पाठवला. एक 5 मिनिटं तो अगोदर गेला, नाही तर 1 तास उशीर झाला असता त्याला पेपरला पोहोचायला. नक्की त्या दिवशी ट्रॅफिक खूप जाम होतं का की घाट पूर्ण बंद होता का? नाही, ट्रॅफिक जाम होतं. पाचगणी पोलीस, ट्रॅफिक पोलीस आणि वाई ट्रॅफिक पोलीस ते कंट्रोल करत होते. पण घाटामध्ये जागोजागी घाट सुधारण्याचं काम चालू होतं. त्यामुळे सिंगल वाहतूक होते आणि दुसरं काय होतं, बाहेरच्या पर्यटकांच्या गाड्या खूप वाढल्यात पाचगणी महाबळेश्वरला. त्यामुळे ही समस्या राहतेच आहे चालू राहते. एकंदरीतच हा जो एक व्हिडिओ व्हायरल होत होता तो व्हिडिओ जुना आहे असं सांगितलं जाते. नेमकी त्यातली सत्यता काय आहे? व्हिडिओ 15 डिसेंबरचा आहे तो. जुना म्हणजे आणि त्या दिवशी आम्ही काय हे बातमी व्हावी किंवा या घाटाच्या समस्या ह्या काही आमच्या हा हेतू नव्हता. त्या दिवशी जे झालं तो व्हिडिओ जो बनवणारा होता यूट्यूबर असेल किंवा कोण ते यूट्यूबरच होता. तो आमच्या बाजूला होता आणि तो ऐकत होता ही सगळी होणारी घटना आणि त्यानं काय केलं नेमका समोरचा टेक ऑफचा व्हिडिओ बघा त्याच्यामध्ये दिसेल. टेक ऑफ घेतानाचा आहे. पण त्यानं हे ऐकल्यानंतर त्याला हे काहीतरी रिअल सीन आपल्या पुढे घडतोय असं करून त्यानं तो व्हिडिओ बनवला. म्हणजे आम्ही त्याच्या पेपरच्या समस्येचं निवारण करत होतो. आमचं त्याच्या असं नाही की ह्याचा काही वेगळा व्हिडिओ बनवला पाहिजे, फुटेज काढलं पाहिजे, असं कुठेही काही झालेलं नव्हतं त्या दिवशी. नक्कीच हे आहेत स्वतः पॅराग्लायडर पायलट्स गोविंद यांनीच त्या समर्थ महांगडे यांना परीक्षेपर्यंत स्वतःच्या पॅराग्लायडिंगने पोहोचवलं. म्हणूनच तो वेळेत त्या ठिकाणी पेपर देऊ शकला. अन्यथा त्या दिवशीचा पेपर त्याचा चुकला असता. इम्तियाज मुजावर, मुंबई तक, सातारा.